आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्याच्या नारायणगावातील पुणे नाशिक महामार्गालगत कालव्याच्या कडेला रक्त तपासणीच्या हजारो सॅम्पल ट्यूब टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। पुणे अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांकडून 117 मद्यपी चालकांवर कारवाई, शहरात अचानक नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली। नोंदणी न करता ग्राहकांना वाहनं देऊ नका, पुणे आरटीओ करून शोरूम मालकांना पत्र, आदेशाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा। पुण्यात 11वी प्रवेशासाठी 2 दिवसात 14,057 विद्यार्थ्यांची नोंदणी। पुणे विभागातील प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी 333 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची 90 ट्रक आवक, भाजीपाल्याच्या दरांमध्ये 5 ते 10% वाढ। पुण्याच्या खेड उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारात 1,250 क्विंटल कांद्याची आवक स्थिर राहूनही कांद्याच्या दरात 100 रुपयांची घसरण। कांद्याचा क्विंटल कमाल भाव हा 2,100 रुपयांवरून 2,000 रुपयांवर। पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ बाजारात कलिंगड आणि खरबुजाच्या भावात घट, हापूस आंब्याची आवक घटल्यानं दर वाढण्याची शक्यता, तर जिल्ह्यात 40 ते 50 टन गावरान आंब्यांची आवक। पुण्यातील शिरूर खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चाकसमान धरणाची पाणी पातळी खालवली, चाकसमान जलाशयाला बाष्पीभवनाचा सर्वाधिक फटका, धरणात अवघा 7.15% पाणीसाठा शिल्लक। एमपीएससीची राज्यपत्रित नागरी सेवा परीक्षा 2025 पासून वर्णनात्मक स्वरूपाची होणार, आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं।